कारण टीका करणारा हा प्रामाणिक असला पाहिजे। सांगितलं ना तुम्हाला, आता अजून काय खोलपर्यंत सांगू सर? शरद पवारांचा आमचा असला फार जवळचं शक्य वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणावेत। सकारात्मक चर्चा होईल। आंबेडकरांच्या त्या वक्तव्याशी मी पूर्णपणे सहमत आहे। हे दोन देतो काय, हे तीन देतो काय? त्यांच्या नावाच्या मागे महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं आडनाव लागलेलं आहे। नमस्कार मंडळी, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। 2019च्या वेळी लोकसभा मतदारसंघामध्ये खास वंचित फॅक्टर आलं होतं आणि वंचित फॅक्टरनं त्या ठिकाणी बरेचसा काही खेळ करून गेला। म्हणजे वंचितवरती बरेचसे आरोप देखील झाले की भाजपाची बी टीम वगैरे, पण यंदा देखील वंचितनं आता सध्या पाहिलं तर लोकसभा मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडीला 4 जागा फक्त आणि फक्त वंचितमुळे गमवाव्या लागल्या। त्या कुठल्या जागा पाहूया। उत्तर पश्चिम मुंबई, बुलढाणा, अकोला आणि हातकणंगले वंचितला महाविकास आघाडीत सामील करून घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही होते। दरम्यान 5 ते 6 जागांची ऑफर वंचितला महाविकास आघाडीकडून देण्यात देखील आली होती। मात्र जागा वाटपावरून वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिसकटली आणि त्यानंतर मात्र वंचितनं महाराष्ट्रात जवळपास 35 जागांवरती आपले उमेदवार उभे केले, तर 6 जागांवरती महाविकास आघाडीला पाठिंबा देखील दिला। तर वंचितचा महाविकास आघाडीला फटका कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये बसला ते आपण पाहूया। उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर होते, पण या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशूर हे होते। या ठिकाणी अमोल कीर्तीकरांचा केवळ 48 मतांनी पराभव झाला, तर वंचितला या ठिकाणी 10,055 मत मिळाले। त्यामुळे या ठिकाणी वंचितमुळेच अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाल्याचं चित्र आता स्पष्ट दिसत आहे। यानंतर आपण पाहूया अकोल्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर हे उभे होते। त्यांनी जवळपास 2,76,748 मते मिळवले। नंतर काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांना केवळ 40,626 मतांनी पराभव पत्करावा लागला। त्यामुळे येथे देखील केवळ वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे। आता जाऊया आपण हातकणंगले मतदारसंघाकडे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचं चित्र पाहिलं तर या ठिकाणी ठाकरे गटाचे सत्यजित पाटील हे उमेदवार होते, तर वंचितचे उमेदवार DC पाटील हे होते। या ठिकाणी सत्यजित पाटील यांचा 13,426 मतांनी पराभव झाला, तर याच ठिकाणी वंचितला 32,696 मतं पडली। म्हणजे या ठिकाणी देखील वंचितचा फटका महाविकास आघाडीला बसला आहे। आता पाहूया बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचं चित्र। बुलढाण्यातलं चित्र पाहिलं तर या ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवारास 29,479 मतांनी पराभव पत्करावा लागला, तर वंचितला या ठिकाणी जवळपास 98,441 मते मिळाले। यावरून या ठिकाणी देखील वंचितमुळेच ठाकरे गटाच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला। 2019 लोकसभेचं चित्र पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीमुळे जवळपास 11 उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता, पण यावेळी महाविकास आघाडी वंचितला सोबत घेऊन जाणार होती, तरी देखील वंचितची सोबतची बोलणी फिसकटली आणि शेवटी महाविकास आघाडीला 4 जागांवरती पराभव पत्करावा लागला। वंचितनं महाराष्ट्रभरात 35 उमेदवार उभे केले होते, एकाही ठिकाणी यांना विजय मिळाला नाही। त्यामुळे यावेळी देखील वंचितमुळे महाविकास आघाडीला फटका बसला, याबरोबर काही ठिकाणी महायुतीलाही फटका बसल्याचं चित्र दिसून येत आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।